नमस्कार, स्वागत आहे या नवीन व्लॉगमध्ये। तर आज आषाढी एकादशी निमित्त आम्ही निघालोय श्री क्षेत्र पंढरपूर येथे। तर त्यासाठी आम्ही सोलापूर बस स्टँड येथे आलेलो आहोत। तर आता आपण पंढरपूरला जाणाऱ्या बसमध्ये चढून आपण पंढरपूरच्या दिशेने जाणार आहे। काही वेळातच आम्हाला पंढरपूरला जाणारी बस भेटली आणि आम्ही आता निघालोय श्री क्षेत्र पंढरपूर येथे। तर चला आपण भेटूयात आता पंढरपुरात। आता आषाढी एकादशी म्हणजे भक्तांची लाट तर पंढरपूरच्या दिशेने येणारच, त्यामुळे या बसेसना पुढे जायला काय जागा नाही। आम्ही पण इथेच उतरलो आणि आता आम्ही आमचा पायी प्रवास सुरू केला आणि आम्ही आलो आहोत मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र येथे। आणि असंच आम्ही पंढरपूरच्या दिशेने चालत निघालो आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकता, जसं जसं पंढरपूरच्या दिशेने आम्ही जवळजवळ जात आहोत तशी तशी गर्दीही वाढत आहे। आणि आता आम्ही चंद्रभागेच्या तीराकडे जाणाऱ्या मार्गाजवळ आलो आहोत आणि इथे आम्हाला दर्शन होत आहे ग्रंथराज पालखीचे। तर चला घेऊयात दर्शन आणि चलूयात आपल्या पुढल्या वाटेला। आणि आता आपण पोहोचलो आहोत पंढरपुरातील इस्कॉन मंदिर येथे। तर चला घेऊयात श्री श्री राधा पंढरनाथ भगवंतांचे दर्शन आणि त्याचबरोबर न्हाऊयात येथील भक्तिरसात।
तर आताच आपण श्री श्री राधा पंढरनाथ भगवंतांचं दर्शन घेतलं आणि आपण त्यांच्या भक्तिरसात नाहून निघालो आणि आता आपण पुढे या पंढरपुरातील पांडुरंगाच्या भक्तिसागरात डुबकी घेऊयात। आणि त्यासाठी आपण चंद्रभागेच्या नदीपात्रात असलेल्या होडीत बसून आपण नदी पलीकडे जाणार आहोत आणि त्यानंतर आपण नामदेव पायरीचे दर्शन घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या शिखराचे दर्शन घेऊन झेंड्याचे दर्शन घेऊन आपण आपला परतीचा प्रवास सुरू करणार आहे। तर चला बसूयात होडीत आणि जाऊयात नदी पलीकडे। चंद्रभागेच्या नदीपात्रात स्नान करून झाल्यानंतर आम्ही गंध वगैरे लावून घेतलं आणि त्यानंतर काही फोटोज काढले। आणि आता आम्ही निघालोय श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिर शिखराचे दर्शन घेण्यासाठी। मुख्य महाद्वार घाटाकडे खूप गर्दी आहे आणि त्याचबरोबर इथे भक्तांना टप्प्याटप्प्याने मंदिराकडे सोडत आहेत। महाद्वार घाटाकडे खूपच गर्दी होती म्हणून आम्ही कासार घाट येथे आलो आणि इथून आम्ही वरती जाणार आहे आणि त्यानंतर संत चोखामेळा आणि नामदेव पायरीचे दर्शन घेणार आहे। तर चला आणि ही जी वर रांग दिसत आहे ती जात आहे भगवंतांच्या चरण दर्शनासाठी आणि आपण चाललो आहोत भगवंतांच्या मंदिराच्या शिखराचे दर्शन घेण्यासाठी। तर चला जाऊयात पुढे। माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। वाह जोरात।
विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. असे हे सुंदर दृश्य डोळ्यात सटवून आता आपला परतीचा प्रवास सुरू होईल. तत्पूर्वी आता आपण नामदेव पायरीजवळ आलो आहोत, तर ऐकूयात नामदेवांची अभंगवाणी. सुखाचा सोहळा वाटत असे जेव्हा भेटणे केशवा लागी अजी. पावला पावली याची या वाटे पताकांचे थाट दिसताती. पैल तो कळसू पाहे पासाजणी नामघोष कानी पडत असे. नामा म्हणे नामी पारणे जो करी तयाशी श्रीहरी उपेक्षिना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पंढरीनाथा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पंढरीनाथा विठ्ठला. चला माऊली रामकृष्णारी एका माऊलीने आता ज्ञानेश्वरी आणलेली आहे. चला माऊलीचा जयघोष करू. चला वर हात द्या, वर हात. आता पांडुरंगाच्या गाभाऱ्यापर्यंत आवाज, गाण्यांचा आवाज. चला पांडुरंगाच्या गाभाऱ्यापर्यंत बोला कुंडली हरी विठ्ठल श्री तुकाराम पंढरीनाथ भगवान की संत ज्ञानेश्वर माऊली की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. आणि आता हातवर तर अशा पद्धतीने विठ्ठलनामाचा गजर करीत आणि त्याचबरोबर विठ्ठल भगवंतांच्या मंदिर कळसाचे दर्शन घेऊन आता आपली परतीची वारी सुरू केलेली आहे. तर जाता जाता ऐकूयात एखादा अभंग. मनाच्या तालावर विठ्ठल नाम तुझं गात. मनाच्या तालावर विठ्ठल नाम तुझं गात. भक्तीच्या वाटेवर चित्त आमचं पूजत. भक्तीच्या वाटेवर चित्त आमचं पूजत. तुझ्या नावानं जीवन आमचं सजवतं. तुझ्या नावानं जीवन आमचं सजवतं. विठ्ठला तुझ्या भक्तीत मन आमचं नाचवतं. विठ्ठला तुझ्या भक्तीत मन आमचं नाचवतं. चंद्रभागेच्या तीरावर पंढरपूरची वारी. चंद्रभागेच्या तीरावर पंढरपूरची वारी. भाविकांच्या मनात विठ्ठलाची सवारी. भाविकांच्या मनात विठ्ठलाची सवारी. संतांच्या मार्गदर्शनात पावित्र्य आम्ही अनुभवतो. संतांच्या मार्गदर्शनात पावित्र्य आम्ही अनुभवतो. विठ्ठला तुझ्या भक्तीत जीवन सुखानं सजवतो. विठ्ठला तुझ्या भक्तीत जीवन सुखानं सजवतो. Bye.
आणि आता आपण आलोय व्हिडिओच्या अंताकडे. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे आभार. आता आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. धन्यवाद.